घर सारवा. काय म्हणले? आता एकच सारव आतलं आतलं. मला घर सारवायचं आता. शेण आणलंय. सकाळी सारवायचं होतं पण सकाळी शेण नव्हतं आमच्या इथं जवळपास भेटत नाही. आता ते घेऊन आले आणि माझं पूर्ण आता मला निघायची तयारी झाली होती माझी. पण म्हटलं आलंय शेण तर सारून घेऊ. पण मला तर हाताने नाही सारवता येणार आहे. ते तू घ्यायला पाहिजे. पाणी होतो का? हा टाक ना. तर थोडंसं मिक्स करून घेते हाताने. मला वाटतं हे ना बकेटीत मिक्स करतात ना रानू, जर शिराणी करणार असेल तर. आणि मग ओतायचं थोडं थोडं असं म्हणता. मग आता कर मिक्स. पाणी ओत. चांगलं पातळ कर एकदम. टेनिस कर ना. साडी हे कर वरती. कर अजून पातळ. नाही त्याने नाही होणार. नाही होणार. आता हाताने कर. कारण बकेट मध्ये पहिलं करायचं असतं. कर हाताने मिक्स पूर्ण. मला थोडं पाणी देते का? बांगड्यांमध्ये जाईल. असं नाही तिथं पातळ कर आणि मग झाडून हे कर. बस असं जाऊ दे पुढच्या वेळेपर्यंत. वरच्यावर आलं तर किती घर भारी अजून टाकत. ओके. हा साफ वरच्यावर साफ केलं तरी. घे आवड धोवड. तेच करणार आहे आता. हलका हलकं कसं तरी आपलं. माझ्या बांगड्या खराब होणार आहे आता सगळ्या. माझा प्लॅन होता की मस्त शिराईने सारवल साडी नेसली म्हणून. शेण उशीर आलं आणि मला एकदम जायचं तयारी झाली. आता पूर्ण गाडीतच बसायचं होतं आणि शेण आणलं त्यांनी. किती आहे? आडवा आहे. आडवाच आहे. तर हाताने सारवलं पण हाताने सारवल्यावर आहे ना शेणच पुरत नाहीये. आणि आता परत शेण आणायला कोणीच जाऊ शकत नाही. म्हणून म्हटलं थोडंसं शिराईने पांगवलं तर छान होईल. मग सारवलं किती छान वाटतं. ठीक आहे आम्ही ते राहू नाही राहू पण कधी आलं गेलं जरा घर चांगलं असलं बरं वाटतं. तसं पण आल्यावर आम्ही काय दादाकडेच येतो कारण यायला असं पण टाइम नसतो. पण आलो तरी पण आपलं घर फक्त बघितलं तरी छान वाटतं. हा बाबा आहे असं वाटतं हा आपल्याला पण घर आहे. तर झालं मस्त सारवून. थोडं थोडं ओलसरपणा आहे जाईल तो पण जरा छान वाटायला लागलं जरा. हो ना रानू? हो मस्त. माझं घर मी थोडं जरी साफ केलं ना मला लई छान वाटतं. आणि मला ना मी सासरी गेली का मला काम करू नको वाटतं. मी माहेरी असली की मला काम नाही करू वाटत. मला माझ्या आईवडिलांच्या घरी आलं ना माहेरी म्हणजे दीदीकडे वगैरे गेलं. खरंच आहे आल्यापासून हे काम चांगलं केलंय. अरे खरंच एवढंच म्हणजे थोडंसं असं घाण झालं होतं ना. मी लग्नापासून मी पहिल्यांदा आले तर मग एवढा वेळ नाही. लग्नाच्या वेळेस मी काही साफ केलं नव्हतं कारण मी नवरी होते ना. आणि मग म्हटलं आता थोडं थोडं साफ करावं. काल कोमलताई रानू त्या आल्या ना त्यावेळेस त्यांनी थोडं साफ केलं होतं पण आता केलंय तर छान वाटतंय. म्हणजे आता काहीच नाही घरात. आलं ना फक्त थोडंसं झाडू मारला आणि पुढची लादी धुवून घेतली आणि आतली फक्त सारून घेतली ना तरी पण ऍटलिस्ट आम्ही जास्तीत जास्त 1-2 दिवस राहू शकतो. तसं 1 दिवसासाठी मी आले तर बोललेच की मी दादाकडे राहते पण वाटलंच कधी की आपल्याच घरात राहायचंय तर छान आहे. म्हणजे छान झालंय माझं घर आता. हो थँक्यू सो मच. आपल्या ब्लॉगला खूप सगळं लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आम्ही सुद्धा आपल्या गावाकडच्याच आहोत म्हणून असं नका म्हणू की तुम्हाला शेती काय करणार आहे फक्त व्हिडिओसाठी करतात. हा ठीक आहे मी शेती नाही केली आता पण माझ्या सासरी पण शेती आहे. माहेरी पण होती अगोदर ज्यावेळेस माझे मम्मी पप्पा होते त्यावेळी. आणि आम्ही सगळे जे लहानपणी जे मिडल क्लासचे सगळे लोक काम करतात ते सगळे आम्ही केलेले आहेत आणि इथपर्यंत आलेलं. डायरेक्ट नाही आलेलं किंवा कुठला असा सपोर्ट नव्हता की हा आमच्यासाठी पैसे ठेवलेले होते आणि मग डायरेक्ट आम्ही आलोय. सगळं स्वतःच्या कष्टाने करून इथपर्यंत आलोय. सो काय जास्त बोलणार नाही पण आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.